2 दिवसांपूर्वी आमच्या क्लिनिकमध्ये एक वयस्कर काका आले होते. ते पेशाने मेकॅनिक होते. पण त्यांच्या गुडघ्याचे दुखणे आता खूप वाढले, त्यामुळे ते आपल्याकडे ट्रीटमेंटसाठी आले होते. तर ते त्यांची गुडघ्याची व्यथा सांगता त्यांचं सहज लक्ष आमच्या क्लिनिकच्या फॅनकडे गेलं. असा आमच्या क्लिनिकचा फॅन काही दिवसांपासून आवाज करतोय. तर त्यांच्यातला एक मेकॅनिक जागा झाला आणि ते म्हणाले, की "तुम्हाला ह्या फॅनला ऑइलिंग करावं लागेल. त्याच्यामध्ये जे काही वंगण होतं ते कमी झालंय. ऑइलिंग केलं तर ते वंगण वाढेल आणि हा आवाज यायचा कमी होऊन जाईल." तेवढ्यात मला आमच्या सरांचं एक वाक्य आठवलं, की "यत्र तत्र सर्वत्र आयुर्वेद आहे." आपल्याकडे फक्त ते पाहण्याची दृष्टी असली पाहिजे. तर मी पण काकांना सहज बोलून गेलो, "काका, तुमच्या देखील गुडघ्याची सध्या हीच अवस्था झालेली आहे. तुमच्या गुडघ्यांच्या सांध्यामध्ये जे काही वंगण आहे ते कमी झालेलं आहे. तिथे आपल्याला ऑइलिंग करावं लागेल. तरच तुमच्या गुडघ्यांमधनं जो आवाज येतोय तो पण कमी होऊन जाईल आणि गुडघ्यांमध्ये जे दुखणं आहे ते सुद्धा कमी होऊन जाईल." ते कसं काय? लगेच सांगतो. आयुर्वेदाचा एक सोपा नियम आहे, की आपल्या शरीरामध्ये जेव्हा वातदोष म्हणजेच हवेचं प्रमाण त्याच्या नॉर्मल लेव्हलपेक्षा जास्त वाढतं, त्यावेळेस आपल्या शरीराचा क्षय होऊ लागतो. म्हणजेच शरीराची झीज होऊ लागते. त्याने होतं काय? शरीरामधला जो काही ओलेपणा आहे, तेलकटपणा आहे, तो हळू कमी होऊ लागतो आणि काही दिवसांनी त्याच्यामध्ये कोरडेपणा जास्त प्रमाणात वाढू लागतो. तर हेच सांध्याच्या बाबतीत देखील होतं. आपल्या शरीरातील प्रत्येक सांध्यामध्ये एक वंगण असतं, जे की तेलकट आणि ओलं असतं. त्या ठिकाणी जर वात जाऊन साचला किंवा तो दूषित झाला किंवा जास्त प्रमाणात त्याची क्वांटिटी वाढली शरीरामध्ये, तर त्या ठिकाणी तो कोरडेपणा पसरवू लागतो. त्याने होतं काय? तो जो सांधा आहे, तो हळू वीक होऊ लागतो. त्याची ताकद कमी होऊ लागते. त्याच्यामधलं वंगण हळू तिथे कमी होऊ लागतं आणि मग त्या ठिकाणातून आवाज येऊ लागतात वेगवेगळ्या प्रकारचे. हेच जर असंच काही दिवस आणखीन सुरू राहिलं, तर त्या ठिकाणी हाडं एकमेकांवरती घासायला सुरू होतात. त्यामुळे होतं काय? त्या हाडांची झीज होऊ लागते आणि जास्त प्रमाणामध्ये वेदना तिथे आपल्याला दिसू लागतात. तर मग आपण यावेळी काय करतो, की त्या ठिकाणी आपण तेल मुरवण्याचा प्रयत्न करतो. त्या ठिकाणी जर तेल मुरलं, तर तिथे जो असणारं वंगण आहे, ते हळू वाढू लागतं. त्या सांध्याची ताकद वाढू लागते. त्या हाडांची झीज देखील भरून येऊ शकते. पण फक्त ऑइलिंग करणं किंवा तेल मुरवणं हा त्याच्यावरचा उपाय आहे का? नाही. किंवा प्रत्येक सांधेदुखीवर तेल लावणंच हा एक उपाय आहे का? नाही. काही सांधेदुखीचे रुग्ण असेही असतात, ज्यांचं तेल लावल्यामुळे दुखणं वाढतं. त्यामुळे काय करायचं आपल्याला? आजच आपल्या जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांना भेटायचंय. आपल्या सांधेदुखीचं नक्की कारण काय आहे? त्यामध्ये आपण ऑइलिंग करू शकतो का? करायचं असेल तर किती केलं पाहिजे? दिवसातनं केव्हा केलं पाहिजे? हे सगळे नियम आपण त्या वैद्यांकडून नक्की जाणून घ्या.